दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी रेषा शिक्षण संस्था आयोजित धमाल उन्हाळी शिबिर क्रांतिकारक व समाजसुधारक याचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या शिबिरात विद्यार्थ्यांनी अनेक क्रांतिकारक व समाजसुधारकांची माहिती ताईंकडून समजून घेतली। यातीलच एक बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांच्या जीवनावरील एक छोटी नाटिका सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सादर केली। आज येथे जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, आज आपण माझा स्वातंत्र्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करताय। आपण आज इथे सर्व हसतोय, खेळतोय, मोठ्या उत्साहात राहतोय, आपल्याला वाटेल तिथे फिरतोय। पण काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती। मी बंदिवासात होते, त्यामुळे माझ्यासोबतच आपल्या सर्वांचे जीवन जगणे अवघड झाले होते। आपण पारतंत्र्यात असल्याच्या भावनेने माझा जीव कासावीस झाला होता। त्यावेळी मला या सर्वातून बाहेर काढण्यासाठी आणि इंग्रज सरकारशी लढा देण्यासाठी बरीचशी तरुण व वृद्ध मंडळी या संग्रामात सहभागी झाली आणि यात त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि मला पारतंत्र्यातून मुक्त केले। पाहूया त्यातील एका बालक्रांतिकारकाचे माझ्यासाठी दिलेले बलिदान। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आता पाहूया आपण आपल्या या भारत मातेला ज्यांनी पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा बालक्रांतिकारकाचा उठाव। सन 1942 मध्ये चलेजाव चळवळ सुरू झाली आणि पूर्ण देश पेटला। अशा वेळी खानदेशातील नंदुरबार इथे एका लहानशा चिमुकल्याने इंग्रजांविरुद्ध आपले बंड पुकारले आणि आपले बलिदान दिले। ही गोष्ट त्या मुलाची ज्याने हिमतीने लढा दिला आणि आपले बलिदान दिले। त्या मुलाचे नाव होते शिरीष कुमार पुष्पेंद्र मेहता। शिरीष कुमार 9वीत शिकत होता। त्याच्या घरामध्ये देशभक्तीचे वातावरण होतं। त्याचे वडील पुष्पेंद्र मेहता हे राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते होते, त्यामुळे घरामध्ये सारखी त्याविषयी चर्चा चालू असत। ही चर्चा कायम शिरीषच्या कानावर पडे, म्हणून शिरीषचं मन देशभक्तीने भारावलं होतं। शिरीष हा सर्वांचा लाडका मुलगा होता। शाळेतील त्याचा अभ्यासही चांगला होता। तो शाळेत व घरात सर्वांना सर्व कामात मदत करायचा। 9 सप्टेंबर 1942 ची सकाळ शिरीषच्या आजीने त्याला हाक मारली। आजची तारीख कोणती आहे? आज 9 सप्टेंबर। का रे? गो आजी, मागील महिन्यात चलेजाव चळवळ सुरू झाली आणि आज बरोबर 1 महिना झालाय। अरे, आम्ही सर्व मुलांनी मिळून एका मोर्चाचे आयोजन केले आहे। अरे, 11 वाजले, मला जायला हवं। आजी, जातो ग। काय करतील ते? आता लाटमार करतील, एवढेच ना?
भारताला स्वतंत्र करण्यासाठी तेही आमच्याच देशात. तुम्ही कोण आम्हाला थांबवणार आहे? जास्त बोलला तर तेच धडा शिकवेल. मारा यांना. मारा यांना. मारा यांना. बंदुकाही चालवायची तर चालवा, पण आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमच्या देशाचे शूर मुली आहोत. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. थांबा, मुलींवर काय बोलायला लागतात? हिम्मत असेल तर माझ्यावर चालवा. नीट निशाणा लावा, घाबरू नका. भारत माता की जय. पाणी पाणी. खबरदार, कोणी जर का पाणी टाकलं त्याला पण गोळी घालीन. अरे आता ये ना. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिरीष कुमार व त्याच्या मित्रांनी आपले प्राण भारत मातेच्या चरणी अर्पण केले. खेळायच्या वागण्याच्या वयात या मुलांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा या वीर पुत्रांना शत शत नमन. शत शत नमन. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी पसायदान म्हणून हा सांगता सोहळा संपन्न झाला.